अहो काय विचार करत बसलाय? जा आणि कुठून 4 आणं मिळतील ते पहा. लेकरू घरात बिमार पडले. वय तवाचा तेच विचार करतो. मग जा की लवकर. लेकरासनी खायला आणा. त्याच्या दवाखान्याला काही एक आणा पण नाही. इंजिनिअरिंग तर तिला खायला काही मिळणार नाही. वय आताच जातो जमीनदाराकडे. ए प्रिया, थांब तिथं. तुझी सावली पण माझ्या अंगात पडू देऊ नकोस. मोठी जमीनदारी बाई मालक आहेत का घरी? काय काम आहे जमीनदाराकडं? 4 आणं पाहिजे होतं. घरी लेकरू बिमार आहे. राम्या, जा आणि जमीनदारासनी बोलून आण. बरं आहे. जमीनदार बाई मालकाची ऐकायला बोलवीन. हा मी जमीनदारासनी बोलवते. हा हो, तुम्हाला सासूबाईंनी बोलवले. बरं ठीक आहे. काय झालं आई? तिथे आलाय 4 आणं पाहिजेत मला. 4 आणं? ती काय झाडाला लागलीत काय? तुकाचा एक आणा सुद्धा मिळणार नाही. मालक काही काम द्या. काम करतो मग 4 आणं द्या. बार बैल गाडीवर सरळ आहे, सरपण आहे ते बरं मालक आताच जातो मी. वर अटक. पिराजीला फुकटचा 1 रुपया भेटला नाही. पिराजी लाकडं फोडता फोडता त्याच्या हाताला घाव लागला. रक्तफोंबाळ झाला तरी तो लाकडं फोडत आहे. लाकडं फोडता फोडता दुपार झाली. झाली पोटात अन्नाचा कणही नाही. तुला खायला पण द्या, आणू पण द्या. नका नका खायला नका आणं द्या. घरी लेकरू बायको आई उपाशी आहे. तांब्या म्हणून पाणी दे त्याला, ते पण लांबून. पिऱ्या, हे घे पाणी. पिराजी आपली भूक पाणी पिऊन भागवत आहे. त्याला खायला एक दाणा सुद्धा मिळालेला नाही. आपला घाम पुसून तो पुन्हा लाकडं फोडायला तयार झाला. लाकडं फोडता फोडता दिवस माळवला आणि पिराजीचे लाकडं फोडून झाले. मालक सरपंच झाला. आता 4 आणं द्या. मागे कारण पिराजीला 4 आण्याची गरज होती. दिवसभर राबून गाडीभर लाकडं फोडून पिराजीला फक्त 1च आणा देण्यात आला. एक होंडा चाल लेकराला घेऊन रे जाऊ. अरे पिरा, आता काय फायदा डॉक्टरकडे नेऊन? काय झालं आई? अरे लेकरू गेलं. लेकरू गेल्याची दुःखद घटना पिराजीला कळताच पिराजी धर्तीवर कोसळून ढसाढसा रडत आहे. त्याचा परिवार अत्यंत दुःख व्यक्त करत आहे. काय झालं तेव्हा? काय झालं? त्या गरिबीनं अस्पृश्यतेनं कोवळ्या लेकराचा बळी घेतला. काय झालं तेव्हा? काय झालं? केव्हा संपणार हे सगळं? कोणाला तरी धाडणार आहे देवा? काय झालं हे सगळं?
या अन्यायाला, या अस्पृश्यतेला, या जातीपातीला आणि समानतेने न जगू देणाऱ्या या प्रथेला नष्ट करण्यासाठी धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे रत्न जन्माला आले. या भारतातील लोकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक तसेच जातीवाद नष्ट करण्यासाठी तसेच समानतेने जगण्यासाठी मी हे संविधान भारताच्या लोकांना अपील करीत आहे. श्रेष्ठ